तर बदलापुरामधील पुंडलिक नरेकर यांच्या घरी वृक्षारोपण करणारा बाप्पा विराजमान झालाय। नरेकर कुटुंबियांनी बाप्पाच्या देखाव्यात झाडाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला। बाप्पा स्वतः वृक्षारोपण करत आहेत, तर बाप्पाचं वाहन असलेलं मूषक वृक्षांसाठी माती खत देत असल्याचा देखावा साकारलाय। सेंद्रिय खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मातीचा वापर या देखाव्यासाठी करण्यात आलाय। गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर देखाव्यात वापरण्यात आलेली झाडं नरेकर कुटुंबीय आपल्या मूळ गावी जाऊन लावणार आहेत। सांगायचं म्हटलं तर टाकाऊपासून टिकाऊ आणि हे कोळगाव बदलापूर नगर परिषदेकडून जे कचरा टाकला जातो त्याच्यातून आम्ही नारळाचं भुसा आणि नारळाची ते वरची हे असतात त्याच्यामार्फत आम्ही हे संकल्पना मांडली। आणि आमचा एकच उद्देश आहे की झाडं लावा, झाडं जगवा, पर्यावरणाचं संतुलन राहायला पाहिजे। त्यासाठी सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। आता हे जे झाडं लावलेत ही आंबा आहे, चिक्कू आहे, हे जे झाडं आहेत आता इथं गणपतीला आम्ही सादर केले, दाखवले ते दाखवायसाठी, पण उद्या जाऊन आम्ही आमच्या शेतामध्ये नेणार आणि त्याची लागवड करणार। दुसरं म्हणजे हे गणपती संकल्पना आम्ही परिवार विचार करून 6 महिन्या अगोदर विचार करतो की बाबा पुढच्या वेळेस आपल्याला काय संदेश द्यायचा आहे, तर तो विचार करून आम्ही ह्यावेळेस याचं नियोजन केलं की झाडं जगवा, झाडं लावा, झाडे जगवा। आणि आमचे मूर्तिकार आहेत रवींद्र कुंभार, त्यांना आम्ही 6 महिन्या अगोदरच अवगत करतो, सांगतो की बाबा अशी पद्धतीनं आम्हाला ह्यावेळेस हे गणपतीचा देखावा करायचा आहे। मग ते आम्ही पण त्यांना सांगतो, ते पण आम्हाला सांगतं की बाबा अशी नाही अशा पद्धतीचे तुम्ही मूर्ती बनवा, आणि हा आम्ही देखावा सादर केलेला आहे।